वडवणीत कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार सोहळा उत्साहात। बीड जिल्ह्यातील वडवणी तालुका येथे 7 एप्रिल रोजी कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार कार्यक्रम अतिशय चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला। वडवणी शहरासह परिसरातील हजारो लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती राहून आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतला। सविस्तर माहिती अशी की वडवणी येथे परमपूज्य श्री माताजींच्या परमकृपेत कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। 3 दिवसापासून राज्यभरातून आलेल्या सहयोगियांनी वडवणी शहरासह तालुक्यातील विविध गावात जाऊन या कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली होती। तसेच वडवणी शहरातील विविध राजकीय पुढारी तसेच दुकानदार रहिवासी यांची भेट घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते। त्याचबरोबर घरोघरी जाऊन या कार्यक्रमाचे महत्त्व सांगून जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। चला 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 राज्यभरातून आलेल्या सहयोगियांनी 3 दिवस मुक्कामी राहून परिसरातील लोकांपर्यंत सहयोगाबाबत जनजागृती करण्याचे उत्तम कार्य केले। शनिवार रोजी सायंकाळी पुणे म्युझिक ग्रुप सहज संगीताचा कार्यक्रम पार पडला। रविवार दिनांक 7 रोजी सायंकाळच्या सुमारास शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या महाराणी ताराबाई महाविद्यालय कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार कार्यक्रम सुरू करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये उपस्थित सहयोगियांनी हजारो लोकांना सहयोगांच्या बाबतीत सविस्तर माहिती सांगितली। परमपूज्य श्री माताजी श्री निर्मला देवी प्रणीत सहयोग ही एक आत्मज्ञानाची सोपी पद्धत आहे। प्रत्येक मानवाच्या माकडहाडामध्ये ही कुंडलिनी शक्ती सुप्त अवस्थेत व 3.5 वेटोळे घालून बसलेली असते। सहयोगाद्वारे ती जागृत होऊन साधकांचा सर्वव्यापी परमेश्वरी शक्तीबरोबर योग घटित होतो, त्याला आत्मसाक्षात्कार मिळतो। त्यामुळे साधकाला स्वतःच्या टाळूवर किंवा तळहातावर
थंड चैतन्य लहरीची जाणीव होते व निर्विचार अवस्था प्राप्त होते. नियमित ध्यानाद्वारे हा योग घटित झाल्यावर साधू संतांनी वर्णन केल्याप्रमाणे परम शांतीची अनुभूती साधकाला मिळते व असा साधक दुसऱ्याला सुद्धा अनुभूती देऊ शकतो. पूर्वीच्या काळी अनेक ऋषीमुनी आत्मज्ञानासाठी आणि परम सत्य जाणून घेण्यासाठी कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न करीत. यासाठी त्यांना खूप तप प्रयास करावे लागते. पण आता श्री माताजी निर्मला देवींच्या कृपा आशीर्वादामुळे आत्मसाक्षात्काराचे हे पवित्र ज्ञान मानव जातीसाठी सुलभ झालेले आहे. अशा प्रकारची माहिती उपस्थितांना देण्यात आली. वडवणी शहर व परिसरातील आलेल्या हजारो लोकांनी या चैतन्यमयी कार्यक्रमाचा लाभ घेतला. राज्यभरातील सहयोग्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल वडवणीतील लोकांनी सर्व सहयोग्यांचे तसेच सहयोगींनी उपस्थित लोकांचे कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवली. याबद्दल आभार मानले. जय श्री माताजी.